तलाठी भरतीला 4,86,000 पोरांनी फॉर्म भरले. 4,86,000 पोरांची परीक्षा तुम्ही एका तारखेला एका वेळेत एकच पेपर घेऊ शकत असाल, त्याची कार्बन कॉपी आमच्याकडे देऊ शकत असाल, चुकलेल्या प्रश्नावर आम्हाला ऑब्झर्वेशन घेण्याची सिस्टीम लावू देऊ असाल, चला घ्या कोणती परीक्षा घ्यायची. एवढा आता पिढा तुमचा ऑनलाईनचाच आहे ना, चला ऑनलाईन घ्या. आज जगात या भारतातली महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा असेल एका तारखेला एका वेळेत एकाच पेपर मध्ये झाली पाहिजे. 100 लोकांना तलाठी व्हायचंय, 100 जागा निघल्या तर 100 लोकांसाठी पेपर एकच घ्यायला पाहिजे का आगळा वेगळा? तुम्हाला वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभं राहिल्यावर तुमच्या मतदारसंघातले लोक मतदान करतात का कमी पडल्यावर काही पाकिस्तानचे लोक आणतात? तुम्हाला मतदान कमी पडल्यावर पाकिस्तानचे लोक आणता का? मग आमच्या पोरांचा 100 जणांचा जर पेपर तलाट्याचा असेल, जर पेपर एमपीसीचा असेल तर तुमचं काम आहे पेपर एकच व्हावा. पण ऑनलाईन वर आमचा विश्वास नाही. त्याचं पहिलं कारण आमच्या पोराला कम्प्युटर हँडल करता येत नाही. त्याला मोबाईल परफेक्ट हँडल करता येतो, पण तुम्ही मोबाईलवर परीक्षा घेईना. तुम्ही मोबाईलवर घ्या, आमचा पोरगा आक्षेप करत नाही. आमच्या पोराचा डाऊट एकच आहे, कम्प्युटरवर का? तर त्या कम्प्युटरवर माऊसनं जे बाण दाखवतात का, ते बाण शोधायला 8 मिनिटं लागतात. ती आतली स्क्रीन व्हाईट असते, याचा बाण व्हाईट असते. हे दन ते माऊस फिरवते, याचा बाणच याला दिसत नाही. याचा बाण लोकांच्या कम्प्युटरवर, दुसऱ्याच्या कम्प्युटरवर. आणि यामध्ये तो सोडवलेल्या प्रश्नाचं काय? प्रॉब्लेम एकच आहे. मायबाप सरकारला विनंती आहे, लेकराच्या आयुष्याशी खेळू नका. आम्ही इथं नेते व्हायला किंवा कुठल्या पार्टी फंडात घेऊन इथं बोलायला एवढे नाबालिक नाही आहोत. आम्हाला विद्यार्थ्याची तळमळ आहे. आमचे कुठलेही कॉल चेक करा, कुठल्याही चौकशा करा. कोणत्या मायकालांना काँग्रेसला 10 पास दिले नाही, कुठल्या क्लासवाल्याला कुठल्या मायकालांच्या सरकारमध्ये किंवा विरोधी पक्षातल्या कुठल्या आरामखोराला 10 पास दिले नाही. हे घ्यायची एवढी वेळ वाईट आमच्यावर नाही. विद्यार्थ्यांच्या हितासाठी जो बी शिक्षक उभा राहतो त्या सर्व शिक्षकांसाठी एकदा हृदयाच्या तळापासून जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या जोरात झाल्या पाहिजे, टाळ्या जोरात. रात्री 3 वाजता घरी गेलो, सकाळी 9 वाजता इकडे निघलोय, कळलं का? त्यानंतर इथून पुण्याला जायचे. उद्या पुन्हा पुण्यामध्ये